जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय. मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कारण की आज सकाळी जो मी ब्लॉग शूट केला तो इतका मोठा झाला की त्याचं मला आता पार्ट-पार्टमध्ये कंप्लीट करावे लागतात. सो एक पार्ट मी आता अपलोडिंगला लावलेला आहे. नेट इश्यूमुळे कदाचित तो थोडा डिले होईल, 12-1 वाजेपर्यंत तो ब्लॉग पडून जाईल. आणि हा आता नेक्स्ट होंबाचा जो ब्लॉग आहे तो मी कंटिन्यू करणार आहे पुढे पार्ट 2 मध्ये. आणि आता चाललोय आम्ही सानेवरती होम बघण्यासाठी. 2 होम लागतात गावामध्ये आणि ते दोन्ही ब्लॉग तुम्हाला दोन्ही होम पाहायला भेटतील तुम्हाला. सो हाही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. ज्या दिवशी होळी असते त्याच दिवशी होळीचं प्रिपरेशन चालू असतं. गावातील सगळी मंडळी एकत्र येऊन माड आणायला जातात व फाटी गवत हे सगळं आणून त्याच दिवशी प्रिपरेशन चालू करतात. जागा चांगली बघडलेस. गावामध्ये 2 होम लागतात. एक सानेजवळ एक होम लागला जातो आणि एक गावातला जो होम असतो तो लावला जातो. हा होम लावल्यानंतर मग गावातला होम लावला जातो. पालखीमध्ये कोण देव बस, पालखीमध्ये कोण देव बस, पालखीमध्ये रवळला बस, पालखीमध्ये रवळला बस, पालखीमध्ये रवळला बस, पालखीमध्ये रवळला बस. सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस, सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस, सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस, सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस. पालखीमध्ये कोण देव बस, पालखीमध्ये कोण देव बस, पालखीमध्ये कोण देव बस, पालखीमध्ये कोण देव बस, पालखीमध्ये कलंदा बस, पालखीमध्ये कलंदा बस, पालखीमध्ये कलंदा बस, पालखीमध्ये कलंदा बस. सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस, सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस, सोन्याचं नागमध्ये रुपयाचं ठस. आरती धर्माचरण पालन व्हावे सदा सुसंमती. संत कर्मचा यज्ञ घडावा जिजवून ही यष्टी. सन्मार्गाने सदा नावे घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारावी आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारावी आरती. अहपणाचा लोप करून कृतात जीवन कारा. पावन करुणी घ्यावे माझला दयामय भास्करा. अल्पची भिक्षा घालून स्वामी नावे मद संगती. संग रूपाने येऊन स्वामी स्वीकारावी आरती. पंचप्राण हे अतुर झाले करवयात आरती. सानेवरचा होम पाहिल्यानंतर आम्ही गेलो रात्री 12च्या नंतर. हा जो गावातला होम आहे त्याची प्रिपरेशन सुरू होते. ॲक्च्युली हा दुसऱ्या दिवशीच सुरू होतो होम, पण ठीक आहे, खूप मजा येते. आणि ही फाटी वगैरे सगळी चोरून आणली जातात. दुसऱ्या गावात जातात पोरं, सगळी मंडळी जी गावातली आहेत ती टेम्पो वगैरे घेऊन दुसऱ्या गावात जातात आणि हे सगळं चोरून आणतात. त्यामुळे ह्यात एक वेगळी मजा आहे. हा माड इथे लावला जातोय आणि हे सगळं रात्री 12 जो म्हणजे दुसरा दिवसच अगदी होतो. आणि मग हे 12 नंतर सगळं करतात. 3च्या आसपास हा काल होम लागला होता. त्यामुळे खूप खूप मजा येते अशा ह्या कार्यक्रमांना कोकणात. सो हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. आता इथे जो माड आहे तो लावणार आणि त्यानंतर फाटी वगैरे सगळी आणली आणि मग ही होळी तयार केली.
माड आणि पातेऱ्या लावल्यानंतर गवत जे असतं ते लावण्यात आलं होतं. आपण इथे उभं राहूया. कशी आहेस? सगळे असतात रे. झोपून आहे. किरकिर आता डायरेक्ट मंदिरात घुसा. पाठी जाऊ. चपल्या घालून कुठे मंदिर बरोबर आली तू बाजू. काल रात्री घरी गेले 3-3:30च्या दरम्यान होम लावून आणि त्यानंतर वेगळं काही शूट नाही केलं. आज दिवसभरात तसंही काही शूट करण्यासारखं नव्हतं. आज आता मी आलेली आहे माझ्या आजीकडे, माझ्या म्हणजे मम्मीच्या मम्मीकडे. आणि कालच्या ब्लॉगची एंडिंग नव्हती घेतली, त्यामुळे आय थॉट की ह्या ब्लॉगला इथेच एंड करून हा आता अपलोडिंगला मी टाकते आहे. उद्या माझ्या आजीकडे पालखी आहे, तर तो एक नवीन ब्लॉग होऊन जाईल. सो स्टे ट्यून. ब्लॉग आता येतील कंटिन्युअस. आणि बस आता ह्या ब्लॉगची एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.